नमस्कार विद्यार्थी मित्र हो, वाघमारे क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडी या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, चालू घडामोडींव्यतिरिक्त अनेकही विषयांवरती प्रश्न आपल्या चॅनलवर या ठिकाणी अवेलेबल आहेत, ते देखील तुम्ही तुमच्या परीक्षेसाठी अभ्यासू शकता। चला तर सुरू करूया मार्च महिन्यातील चालू घडामोडींचे प्रश्न क्रमांक 1, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाहन निर्मिती उद्योगाचे योगदान किती टक्के आहे? बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर 7.1% असं आहे। भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाहन निर्मिती उद्योगाचे योगदान हे 7.1% इतके आहे। त्याचबरोबर सध्या भारताच्या वाहन निर्मिती उद्योगाचे बाजार मूल्य हे 12.5 लाख कोटी रुपये इतके आहे। भारत ही वाहन उद्योगासाठी जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे। पुढील प्रश्न क्रमांक 2, लोकसभा निवडणूक 2024साठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिव्यांगांसाठी कोणते ॲप लॉन्च केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर सक्षम ॲप असं आहे। लोकसभा निवडणुका या आता लवकरच आपल्या भारतात होणार आहेत आणि या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोग जो आहे, तर या आयोगाने सक्षम ॲप हे लॉन्च केले आहे, जेणेकरून दिव्यांगांसाठी त्या ठिकाणी मतदान हे सोयीस्कर पडेल। नेक्स्ट क्वेश्चन, मनरेगा अंतर्गत नवीन मजुरी दरानुसार महाराष्ट्र राज्यात प्रतिदिन किती रुपये मजुरी मिळणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर 297 रुपये असं आहे। मनरेगा अंतर्गत नवीन मजुरी दर नुकताच रिलीज झाला आणि या दरानुसार महाराष्ट्र राज्यात प्रतिदिन 297 रुपये मजुरी मिळणार आहे। यापूर्वी किती होती तर 273 इतकी मजुरी ही मनरेगा अंतर्गत मिळत होती आणि त्यात आता 24 रुपयांची वाढ होऊन 297 रुपये इतकी आता ती झाली आहे। केंद्र सरकारने मनरेगाच्या या मजुरी दरात 4 ते 10% इतकी वाढ केली आहे। भारतातील हरियाणा या राज्यात मनरेगा अंतर्गत मजुरीचा दर हा सर्वाधिक आहे आणि तो किती आहे तर 374 रुपये इतका आहे आणि सर्वात कमी दर हा अरुणाचल प्रदेश आणि नागालँड या 2 राज्यांमध्ये आहे आणि तो 234 रुपये इतका आहे। पुढील प्रश्न क्रमांक 4, SBIच्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात कोणत्या राज्याच्या दरडोई उत्पन्नात सर्वाधिक वाढ झाली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर गुजरात असं आहे। SBIच्या अहवालानुसार कोरोना काळानंतर देशात गुजरात या राज्याच्या दरडोई उत्पन्नात सर्वाधिक वाढ झाली, तर ती किती झाली? 1.9% इतकी वाढ ही गुजरात राज्याच्या दरडोई उत्पन्नामध्ये झाली आहे। प्रश्न क्रमांक 5, केंद्र सरकारची वित्तीय तूट किती लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर 15 लाख कोटी असं आहे। केंद्र सरकारची वित्तीय तूट या फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस 15 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे। ती सुधारित वार्षिक उद्दिष्टाच्या 86.5% पोहोचल्याचे सरकारी आकडेवारीतून गुरुवारी स्पष्ट झाले। सरकारकडे जमा होणारा महसूल आणि सरकारकडून केला जाणारा खर्च यातील तफावत म्हणजेच ही जी वित्तीय तूट जी आहे ती असते। प्रश्न क्रमांक 6, इंडिया एम्प्लॉयमेंट 2024 नुसार देशात सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारीचे प्रमाण किती टक्क्यांवर पोहोचले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर 65.7% असं आहे। इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024 नुसार देशात सुशिक्षित तरुणांच्या बेरोजगारीचे प्रमाण हे 65.7% इतके आहे। आता या ठिकाणी असा देखील प्रश्न विचारू शकतात की या रिपोर्टनुसार भारतातील बेरोजगारीमध्ये तरुणांचे प्रमाण किती आहे? तर बघा, तरुणांचे प्रमाण आणि सुशिक्षित तरुणांचे प्रमाण यात फरक आहे। आता फक्त तरुणांचे प्रमाण जर विचारले तर 83% तरुण हे बेरोजगार आहेत आणि सुशिक्षित तरुण किती बेरोजगार आहेत तर ते 65.7% इतके तरुण हे बेरोजगार आहेत। हा जो रिपोर्ट आहे इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट हा कोण सादर करतं तर आंतरराष्ट्रीय कामगार संघटना इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन हा रिपोर्ट रिलीज करत असतात। 2024चा हा रिपोर्ट अनंत नागेश्वरन यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला। प्रश्न क्रमांक 7, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर सदानंद दाते असं आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी नुकतीच सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA, नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी
या NIAच्या महासंचालकपदी निवड झालेले सदानंद दाते जे आहेत ते 1990 सालच्या बॅचचे IPS अधिकारी आहेत आणि महाराष्ट्र कॅडरचे ते दुसरे अधिकारी ठरले आहेत. आता सदानंद दाते जे आहेत यांच्या अगोदर महासंचालकपदी दिनकर गुप्ता हे होते. त्याचबरोबर ही जी राष्ट्रीय तपास यंत्रणा आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, हिची स्थापना केव्हा झाली तर 2009 साली या संस्थेची स्थापना झाली. भारतातील अतिरेकी व फुटीरवाद्यांच्या कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी भारत सरकारने स्थापित केलेली ही एक संस्था आहे. प्रश्न क्रमांक 8. पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर राजीव कुमार असं आहे. पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी राजीव कुमार यांची निवड झाली आहे. आता हे जे राजीव कुमार आहेत हे राजस्थान या राज्याचे IPS अधिकारी आहेत. 1990च्या बॅचचे ते IPS अधिकारी आहेत. आता या पोलीस संशोधन व विकास ब्युरोबद्दल माहिती पाहूयात. ही जी संस्था आहे 1970 साली त्याची स्थापना करण्यात आली. पोलीस दलांच्या आधुनिकीकरणासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल म्हणजेच NDRF याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर 2006 असं आहे. NDRF म्हणजेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल याची स्थापना 2006 साली झाली. मग आता हा प्रश्न या ठिकाणी का इम्पॉर्टंट आहे तर बघा या NDRFच्या प्रमुखपदी देखील नुकतीच पियुष आनंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणून हा प्रश्न परीक्षेला इम्पॉर्टंट होऊ शकतो. NDRFबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ तर बघा जिथे जिथे कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती येते तिथे हे NDRF अडकलेल्या लोकांसाठी मदत कार्य करते. यामध्ये 3 BSF, 2 CRPF, 2 CISF, 2 ITBP आणि 2 SSB जवानांचा समावेश असतो. पुढील प्रश्न क्रमांक 10. IPL इतिहासात कोणत्या संघाने सर्वोत्तम धावसंख्या उभारण्याचा विक्रम केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर सनरायझर्स हैदराबाद असं आहे. सनरायझर्स हैदराबाद या संघाने IPL इतिहासातील सर्वोत्तम धावसंख्या उभारली आहे. 277 धावा त्यांनी मुंबई इंडियन्स या संघाविरुद्ध केल्या आणि याआधीचा 263 धावांचा रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाचा विक्रम त्यांनी मोडून काढला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11. स्वामी स्मरणानंद यांचे नुकतेच निधन झाले. ते खालीलपैकी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर रामकृष्ण मिशन असं आहे. स्वामी स्मरणानंद हे रामकृष्ण मिशन या संस्थेचे अध्यक्ष होते. तर हे या रामकृष्ण मिशनचे 16वे अध्यक्ष होते. त्यांची निवड ही 2017 साली अध्यक्षपदी झाली होती. आता रामकृष्ण मिशनबद्दल एक्स्ट्रा माहिती आपण पाहूयात. या रामकृष्ण मिशन संस्थेची स्थापना ही 1897 मध्ये झाली होती. कोलकाता येथे या संस्थेची स्थापना झाली होती आणि या संस्थेचे संस्थापक कोण होते तर स्वामी विवेकानंद या संस्थेचे संस्थापक होते. प्रश्न क्रमांक 12. शीग महोत्सव दरवर्षी कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर गोवा असं आहे. शीग महोत्सव हा दरवर्षी गोवा या राज्यात मार्च महिन्यात साजरा होतो. शीग महोत्सव या सणाचे मूळ होळी या सणामध्ये आहे जो संपूर्ण भारतात साजरा केला जात असतो. असे मानले जाते की गोव्यात शीग महोत्सवाची ओळख भारताच्या विविध भागातून या प्रदेशात स्थलांतरित झालेल्या सुरुवातीच्या स्थायिकांनी केली होती आणि आता हा सण एका वेगळ्या उत्सवात विकसित झाला जो गोव्याची अनोखी सांस्कृतिक ओळख प्रतिबिंबित करतो. प्रश्न क्रमांक 13. एबेल पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर मिशेल टेलग्रांड असं आहे. एबेल पुरस्कार 2024 हा मिशेल टेलग्रांड यांना मिळालेला आहे. मिशेल टेलग्रांड हे फ्रान्स या देशाचे नागरिक आहेत. गणित या विषयातील ते तज्ज्ञ आहेत आणि हा जो एबेल पुरस्कार आहे तो दरवर्षी गणित या क्षेत्रातील एक्सपर्टला त्या ठिकाणी देण्यात येतो. या पुरस्काराची सुरुवात 2003 या सालापासून झाली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 14. कोणत्या पिकावर आढळणाऱ्या विचेस ब्रूम या नवीन रोगाचा शोध लागला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर वाटाणा असं आहे. वाटाणा या पिकावर एक दुर्मिळ रोग आढळला आणि हा जो रोग आहे या रोगाचा शोध हिसार म्हणजेच हरियाणा राज्यातील हिसार येथील कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी लावला आणि या रोगाला विचेस ब्रूम असं नाव दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15. भारत आणि कोणत्या देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास विविध सामंजस्य करार करण्यात आले आहेत?
या प्रश्नाचं योग्य उत्तर भूतान असं आहे. भारत आणि भूतान या दोन देशांमध्ये रेल्वे सेवा सुरू करण्यास नुकतेच विविध सामंजस्य करार हे करण्यात आले आहेत आणि लवकरच भूतानमध्ये भारतातून रेल्वे सेवा ही सुरू होईल अशी अपेक्षा आहे. प्रश्न क्रमांक 16. अलाहाबाद उच्च न्यायालयाने कोणत्या कायद्याला असंविधानिक घोषित केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर मदरसा बोर्ड कायदा 2004 असं आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने यूपी बोर्ड ऑफ मदरसा शिक्षण कायदा 2004 असंविधानिक घोषित केला आहे. हे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालय कोणत्या राज्यात आहे? तर ऑब्व्हियसली उत्तर प्रदेश या राज्यातील अलाहाबाद उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 17. जागतिक जल दिन कधी साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर 22 मार्च असं आहे. जागतिक जल दिन हा दरवर्षी 22 मार्चला साजरा करण्यात येतो. यावर्षी देखील 22 मार्च रोजी हा जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. यावर्षीची जलदिनाची थीम ही शांततेसाठी पाणी अशी होती. प्रश्न क्रमांक 18. नववर्षानिमित्त नवरोज हा सण कोणत्या समुदायामध्ये साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर पारशी समुदाय असं आहे. नववर्षानिमित्त पारशी समुदायामध्ये नवरोज हा सण दरवर्षी साजरा करण्यात येतो. नवरोज हा सण जगभरात उत्साहात साजरा केला जातो. इराणी लोकांमध्ये या सणाला विशेष महत्त्व आहे. पारशी समाजामध्ये नवरोज हा सण 21 मार्च रोजी साजरा केला जातो. पारशी समाजात या दिवसापासूनच नव्या वर्षाची सुरुवात होते. प्रश्न क्रमांक 19. जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा मानवी आकाराचा रोबोट कोणत्या कंपनीने सादर केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर एनव्हिडिया असं आहे. जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा मानवी आकाराचा रोबोट एनव्हिडिया कंपनीने सादर केलेला आहे आणि ही कंपनी जी आहे ती अमेरिका या देशातील आहे. प्रश्न क्रमांक 20. जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर फिनलंड असं आहे. जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार फिनलंड हा देश सर्वात प्रथम क्रमांकावर आहे. सलग 7व्यांदा हा देश प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. या अहवालानुसार भारताचा या यादीत 126वा क्रमांक आहे आणि सर्वात शेवटी अफगाणिस्तान या देशाचा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 21. भारतात सर्वाधिक मासळी ग्राहकाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर त्रिपुरा असं आहे. भारतात सर्वाधिक मासळी ग्राहक हे त्रिपुरा राज्यात आहेत. मासळी म्हणजे मासे आणि हे प्रमाण किती आहे त्रिपुरा राज्यात? तर 99.35% इतके प्रमाण हे त्रिपुरा या राज्यात आहे. सर्वात कमी मासळी ग्राहक हे हरियाणा राज्यात आहेत. प्रश्न क्रमांक 22. प्रभा राव यांना कोणत्या कादंबरीसाठी सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर रौद्र सात्विकम कादंबरी असं आहे. प्रभा राव यांना रौद्र सात्विकम कादंबरीसाठी सरस्वती सन्मान नुकताच जाहीर झाला आहे. त्या केरळ या राज्यातील आहेत. प्रभा राव यांना मल्याळम भाषेतील साहित्यासाठी 2023चा हा सन्मान जाहीर झाला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 23. व्लादिमीर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी कितव्यांदा निवड झाली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर 5 असं आहे. व्लादिमीर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी 5व्यांदा निवड झालेली आहे. त्यांना या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 88% मते मिळालेली आहेत. रशियाच्या अध्यक्षपदांचा कार्यकाल किती असतो? तर 6 वर्षाचा कार्यकाल हा रशियाच्या अध्यक्षांचा असतो. प्रश्न क्रमांक 24. अदानी समूह जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क कोठे बनवत आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर गुजरात असं आहे. अदानी समूह जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क हे गुजरात या राज्यात बनवत आहे. शेवटचा आणि 25वा प्रश्न आहे. 30 मार्च हा दिवस कोणत्या राज्याचा स्थापना दिन आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण सर्व 25 प्रश्न मार्च महिन्यातील चालू घडामोडी या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तर किती प्रश्नांची तुम्हाला योग्य उत्तरं देता आली हे देखील मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, कारण असेच व्हिडिओ तुम्हाला नेहमी या चॅनलवर मिळत राहणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.